राम राम राम। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करून आद्याचार्यांपासून स्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांगाभिवादन करून या दोन अधिष्ठानाच्या आधारावर वक्तृत्वापूर्वी वक्तृत्वाच्या वेळेला उपस्थित असणाऱ्या पवित्र धामातल्या पवित्र काळामध्ये पवित्र नामधारणेच्या कार्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करू। या सद्भावातूनच बोलणं आहे। सद्भाव संबंध नसला तर काही बोलायची आवश्यकता नाही, पण बोलणाऱ्याचा जेवढा सद्भाव आहे तेवढा ऐकणाऱ्याचा असतोच असंही नाही। ऐकणारे कधीतरी उपस्थित असतात पण सद्भाव नसतो। सांगणाऱ्याबद्दल नुसता सद्भाव नको, आदर पण पाहिजे। सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याबद्दल सद्भाव पुरेसा आहे, पण ऐकणाऱ्याला मात्र सद्भावाबरोबर आदर पाहिजे ज्याचं ऐकतोय त्याच्याबद्दल, नाहीतर त्याचा अनादर होतो। कितीतरी श्रोते कितीतरी वक्त्यांच्या वक्तृत्वामध्ये उपस्थित असतात, पण केवळ आदर नसल्यामुळं आणि सांगणाऱ्यांमध्ये सद्भाव नसल्यामुळं, सांगणाऱ्यामध्ये सद्भाव पाहिजे, स्वार्थ नको, लौकिक नको, सद्भाव पाहिजे। सद्भाव कळकळ असणारे, श्रोत्यांबद्दल कळकळ असणारे वक्ते उपलब्ध नाहीत, मोठी दुर्मिळ गोष्ट आहे। आणि कळकळीच्या वक्त्याबद्दल सुद्धा आदर असणारे श्रोते उपलब्ध नाहीत, ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट झालेली आहे। या दोन्हीचा संगम होत नाही। आपल्या हातून अनादर होतो, वक्त्याच्या बोलण्याचा अनादर होतो। आतल्या आत युद्ध चालतं, आपल्या स्वतःच्या मनाला प्रधान समजून, पूर्वसंस्काराला प्रधान समजून त्या वक्त्याच्या वक्तृत्वावर विकल्प विक्षेप करून आपण त्या वक्तृत्वाचा अनादर करत असतो। एकदा विकल्पाची गाठ झाली की अनादर सुरूच होतो। चांगली वाक्य सुद्धा उलटी वाटतात। आपल्याकरता कळकळीनं चांगलं सांगितलेलं असलं तरी सुद्धा ते चांगलं वाटत नाही। म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम। तर सद्भाव आणि आदर यातूनच मग ती शुद्ध श्रद्धा होते, आणि शुद्ध श्रद्धा ज्ञानापर्यंत नेते। आणि त्या शुद्ध श्रद्धेच्या ज्ञानापर्यंत नेण्याचा क्रम सांगितलाय, विवेक, वैराग्य आणि ज्ञान। विचाराला विवेकाचा प्रारंभ झाला म्हणजे ज्ञानाच्या चक्रामध्ये आपण बरोबर प्रवास सुरू झाला। आपण विचाराच्या चक्रामध्ये असतो, ज्ञानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला जो क्रम आहे त्या क्रमात आपण सापडत नाही। ज्या चक्रातून क्रम सापडायला पाहिजे, ऐकायची सोय तिन्ही मजल्यावर आहे, आपण बसू ऐका सगळे जिथं असाल तिथं।
तर सद्भाव, आदर, श्रद्धा पूर्वक श्रवण हे विवेकात नेण्याचा एक क्रम आपल्या आजच्या याच्यात तयार झाला. तुकोबराने सांगितलं, जया परमार्थाची चाड, आदर शब्दावर जोर दिला. चारही चरणामध्ये आदर शब्द आहे. तेने सांडावे लिगाड, पण ही त्यागाची शक्ती कशाने येईल, तर साधनेत आदर पाहिजे. धरोनी भजनाची चाड, नित्य नेम आदरे. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोतकी. मोक्ष येईल सुखी, नामस्मरता आदरे. संत संबंध, नाम संबंध, श्रवण संबंध, याच्यामध्ये आदर ही महत्वाची बाजू आहे. हा आदर न वाटणं, जसं विचाराला विवेक समजणं हा मोह आहे, असं आपण एक दिवस फार चांगल्या चिंतनातून सांगितलं. फार बारीक चिंतन झालं त्या दिवशी की विचार आणि विवेक यामध्ये 90% लोक भ्रमात आहेत. आपल्या विचारालाच विवेक समजतात. विचार आणि विवेक याच्यात अंतर आहे. विचार सहाय्यक साधन सुरुवातीचं तात्पुरतं आहे, पण विवेकाशिवाय परमार्थाची सुरुवात नाही. तसं शास्त्र संबंध, संत संबंध, ईश संबंध याच्यात आदर नसणं हे एक मोहाचं अंग आहे. हे आपण मोहाचे अनंत अंग पाहतोय दररोज वेगवेगळ्या अंगानं. मोह हा परमार्थातल्या अनुभवाच्या अलीकडं ठेवणारा मोठा प्रतिबंध आहे. त्यामुळं मोह या विषयावर आपली सगळी चर्चा चालू आहे. आणि त्या मोहाचे विविध स्वरूप आहेत. त्याच्यातलं एखादं स्वरूप आपण रोज चिंतनाला घेतो. आपल्या हातून जेवढे प्रमाद घडतात ना, आदर कमी झाला की प्रमाद घडतात, असं आहे. व्यक्तीशी, वस्तूशी, शास्त्राशी, संतांशी त्यांनी कबूल जरी केलं नाही तरी त्याची कृती हे सांगते की आत आदर गेला. तो कधीच कबूल करत नसतो. नाही नाही, माझं बरोबर श्रद्धा आहे, माझं काही नाही, मी राहिलं काय, बरोबर राहिलो काय, न राहिलो काय, कुठे राहिलो काय, माझा आत्मा बरोबर आहे श्रद्धा, आणि ते काम बरोबर करणारच आहे सगळं. पण हे जरी त्यांनी तोंडी फक्त सफाईचं उत्तर दिलं तरी सत्य वस्तुस्थिती ही आहे की सगळा घोटाळा झाला तो मूळ व्यक्तीच्या आदरात दोष, त्याच्यातून आचरणात प्रमाद. हे लक्षात ठेवा. म्हणून अशास्त्रीय वागतो ना आपण. शास्त्रावर सुद्धा आदर नाही आहे बऱ्याच लोकांचा. तोंडाने बोलत नाहीत, कृती सोडत नाहीत. एकमेकाच्या परमार्थातल्या कोणत्याही याच्यामध्ये शास्त्राचं मत खंडन करत नाही, पण शास्त्राचा आचार करत नाही. याचं मूळ शोधलं तर आदर नाही. त्यांनी कबूल करो का न करो, आदर असल्यावर तसं वागलं जातच शास्त्रानुसार. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. आणि ते वागणं सुटलं की ते मूळ उत्तर समजावं. त्यांनी तोंडावर कबूल करो का न करो, त्याला काही वेळेला आतून उलट बोलायचं नसतं, लोक सहन करणार नसतात, म्हणून तो शास्त्राविषयी पण अनादर बोलत नाही. तोंडावर व्यक्तीविषयी, गुरुविषयी बोलत नाही, पण आत अनादर झालेला असतो, म्हणून प्रमाद घडतो. कोणताही प्रमाद अनादराशिवाय घडत नाही. त्यांनी कबूल करो अथवा न करो, त्या कबूल करण्याशी काही संबंध नाही.
आदर कमी होणं म्हणजे श्रद्धा कमी होणं, अश्रद्धा होणं. सद्भाव, आदर आणि श्रद्धा हे 3 अंग मी आपल्याला समोर सांगितलेत, हे लक्षात घ्या. तर त्यातलं हे जे आदर अंग आहे हे आतली पकड आहे. जोपर्यंत आतली पकड आपली पकडलेली असते तोपर्यंत आपण सगळं सहन करतो. आतली पकड सुटली, ही आतली पकड म्हणजेच ही आतली पकडच आपल्याला आदरानं वागायला लावते. आणि आतली पकड सुटली की आपल्या हातून अनादर झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वीच्या काळातल्या पतिव्रता सर्व पतीचे अपराध कशामुळे सहन करत होत्या? आदर या एका मुद्द्यावर. पातिव्रत्याचा पतीशी असलेला जो आदर आहे तो पक्का होता. पती चुकत नव्हते का? पती चुकत होते, पण पतिव्रता चूक होऊ देत नव्हत्या. कशाच्या आधारावर? तर आदराची जी पकड आहे ती त्याला मुख्य कारणीभूत. शास्त्रांनी पती हा परमेश्वर सांगितलाय. या शास्त्र शब्दाचा आदर दारुड्या पतीबद्दल सुद्धा आज जे जशास तसं आहे, याचं कारण काय आहे की आदराच्या मात्रेमध्येच दोष आहे. मग आमच्या बघा एकट्यावरच जबाबदारी आहे का? महिला आपल्या गप्पा मारत असतात, मग पतींचं बरोबर नको का वागणं? मग पतीची काही चूक नाही का? मग पतीवर काही जबाबदाऱ्या नाहीत का? हे सगळे तर्क वितर्क याचं मूळ कारण आहे शास्त्रवचन. जे पतिव्रतेला पती हा परमेश्वर आहे हे जे शास्त्रवचन आहे, गुरुला शिष्याला गुरु हे ईश्वरापेक्षाही जास्त आहेत असं सांगितलं, देवाहून अधिक. ह्या शास्त्रवचनावरचा सद्भाव गेला म्हणून अनादर होतो. आणि मग आपल्या मतलबाचे प्रमाण सांगितले जातात. बळीनं गुरुचा त्याग केला, प्रमाण तयार. मूळ उत्तर आहे अनादर. बस ह्याचं उत्तर मूळ तिथे आहे. आणि निष्ठेच्या परीक्षेत अनादर हा पहिला दोष, हे लक्षात घ्या. आतून अनादर झाला की आपल्या हातून तोंडावर नसली तरी अप्रत्यक्ष निंदा घडते. अनादर, शास्त्र निंदा घडते, गुरु निंदा घडते, सगळ्या निंदा घडतात. काही वेळेला औपचारिकतेनं फक्त तोंडावर घडत नाहीत. तोंडावर घडलं नाही म्हणजे निंदा नाही असं नाही. पश्चात सुद्धा आपण जे बोलतो त्याचा मूळ अर्थ आहे की आपला अनादर झाला. बस. पतीबद्दल तोंडावर न बोलणाऱ्या महिला खूप आहेत, पण पश्चात कुजबुज करतात. उत्तर आहे अनादर. लक्षात घ्या, या सगळ्याचं उत्तर आहे अनादर. आणि परमार्थाचं सूत्र आहे, ज्याला जया परमार्थाची चाड त्याला आदर पाहिजे प्रत्येक साधनेबद्दल. मग ती गुरुसेवा असो, भजन असो, शास्त्राचा आचार असो, या सगळ्या गोष्टी आदर या सर्टिफिकेटवर पाहिजे. पातिव्रत्य असो, सेवक भाव असो, या सगळ्याचं सूत्र आहे आदर. आणि हा आदर आपल्यातून कमी होणं हे आपल्याला मोहाने गाठवल्याचं लक्षण आहे. मूढोयम नाभिजानाति मामेभ्य परमं व्ययाम. आदर केंद्र आपलं ढिलं होणं हा मोह आहे. फार जीवांच्या जीवनामध्ये हे आदर केंद्र गडबडतं. स्वबुद्धीच्या विशेष महत्त्वानं घटनेला चावत बसल्यामुळं, तत्वाची पकड सुटल्यामुळं हे आदर केंद्र गडबडण्याचे अनेक कारण आहेत. घटनेला चावत बसतो. घटना आणि तत्व हे दोन वेगळ्या गोष्टी समजतच नाही. पती परमेश्वर हे तत्व आहे, ही घटना नाही.
गुरु ईश्वर स्वरूप आहे, हे तत्व आहे, घटना नाही, हे लक्षात घ्या. आमच्या जीवनात चूक कुठून झालेली आमचं आम्हाला जर कळलं ना तर सुधार होईल. कळावं याकरता मी सांगतोय. आदर, आणि या आदराला सुधरा. दोन ठिकाणी, एका ठिकाणी आदर हाच मोह आहे आणि एका ठिकाणी अनादर हा मोह आहे. नाशवान प्रपंचामध्ये शाश्वत समजून आपण जो अनादरणीय असणारा प्रकृती तिला आदर दिलाय, आणि आदरणीय असणारं शास्त्रचिंतन, संत महिमा, ईश महिमा, याला आपण अनादर करत चाललो. तर या प्रपंचाच्या नाशवान सत्यत्व, नित्यत्व, सुखत्व बुद्धी नसणाऱ्या प्रपंचाबद्दल आदर हाही एक मोह आहे. आदर हाही मोह आहे. कुठं सिद्धांत चुकलेल्या जागेवर आदर हा मोह आहे. प्रपंचात आपला जो आदर आहे हा एक मोह आहे, आणि परमार्थात अनादर हाही मोह आहे. मग तुम्ही स्वतःला प्रापंचिक म्हणवता की परमार्थिक म्हणवता? आपलं गंध, आपली माळ, आपला वेश आपल्याला परमार्थिक म्हणून सर्टिफिकेट देतो, पण प्रपंचात आदर असेल हे सगळं ठेवून तर आपण मोहात आहोत. आणि हे सगळं असून जर आपलं जर परमार्थात अनादर होत असेल तर आपल्याला मोहाने अडवलंय. मोह कशाला म्हणतात हे समजलं पाहिजे. मोहाचं स्वरूप फार व्यापक आहे, आणि हे मोहाचे अँगल कळत नाही, म्हणून आपल्या गाड्या कुठं अडल्यात हेच कळत नाही. ते फार मोठं केंद्र आहे मोह. मोहालाच मूढ म्हटलेलं आहे. मूढोयम नाभिजानाति मामेभ्य परमं व्ययाम. असम्मूढः जानाति यो माम एव असम्मूढः जानाति पुरुषोत्तमम. त्या पदावर जायचं असेल तर निर्माण मोहाजित संग दोषा, हा मोह काढायचा आहे. कुठेही जा, मोहाचे अनेक रूप आहेत, एकच नाही. म्हणून मी सांगितलं एका ठिकाणी आदर हे मोहाचं रूप आहे प्रपंचावर, आणि एका ठिकाणी अनादर हे मोह आहे. बघा, या मोहाचा आदर शब्दाशी सुद्धा द्वयंगानं संबंध आहे. प्रपंचात कोणताही अँगलनं शास्त्रविरुद्ध समर्थन करून प्रपंचातल्या या गोष्टी आवश्यक आहे असं समजणं म्हणजे त्या प्रपंचातल्या नाशवानतेला आदर देणं आहे. प्रपंच करण्याने जितकं नुकसान होत नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान प्रपंचाला आदर दिल्याने. प्रपंच न करणारे पण प्रपंचाला आदर देणारे सुद्धा लोक आहेत, ते सुद्धा मोहातच आहेत. प्रपंच करत नाहीत पण प्रपंचाला आदर दिलेला आहे, आत आदर आहे. आणि या उलट परमार्थाचा अनादर आहे. परमार्थ करतात पण परमार्थातला आदरच समजत नाही, ते मोहातच आहे. जसं विचार आणि विवेक एक समजण्याने गाड्या अडून पडलेल्या आहेत, तसं चुकीच्या जागेवर आदर आणि योग्य जागेवर अनादर यामुळे आपल्या गाड्या मोहात अडकून पडलेल्या आहे. हे मोहाचं एक चांगलं बारीक चिंतन करणारं स्वरूप आहे. म्हणून जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. आग्रहानं नित्यनेम करणं नाही, आदरानं नित्यनेम करणं. काही लोकांच्या जीवनात नित्यनेम दिसतात पण अहंकाराच्या अधिष्ठानावर, आग्रहाच्या अधिष्ठानावर. हा आग्रह, अहंकार हे मोहाचेच वेगवेगळे अंग आहेत.
या मोह एका शब्दामध्ये सगळे विकार, सगळ्या चुका समावलेल्या आहेत. मोह स्पर्शातच हे सगळं समावलेलं आहे. चुकांचं समर्थन, विकारांचं समर्थन, विकारांचं अधिष्ठान, हे सगळं त्या मोह केंद्रावर आहे. तेव्हा आपला मुख्य चिंतनाचा विषय गेल्या बरेच दिवसापासून चालला आहे मोह निवृत्ती. तर त्याचे जे जे पैलू मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेत, एक एक पैलू जर तुम्ही लक्षात ठेवला आणि एकेका अँगलनं मोह कमी करत मोहाला जर दुर्बळ केलं आणि दुर्बळ करून निर्मोह झालात, तथा पदम तत्परिमार्गितव्यम, तुम्ही त्या मार्गाच्या रस्त्याला लागलात म्हणून समजा. यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. पण बुद्धी समर्थनावर जोपर्यंत या मोहचक्रात तुम्ही आहात, तोपर्यंत बाहेरून तुमचं स्वरूप काहीही असो, त्या स्थितीचा अनुभव तुम्हाला येणार नाही. जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात सापडल्याशिवाय राहणार नाही. लौकिकदृष्ट्या तुम्ही परमार्थिक सिद्ध व्हा, परोपकारी सिद्ध व्हा, अजून काही सिद्ध व्हा. हे मोहाचं चक्र उलगडल्याशिवाय तुम्हाला परमार्थाचं सूत्र हातात येणार नाही. सगळ्या विकारांचं सार तात्पर्य मोह या एका शब्दात आहे, लक्षात घ्या. गीतेत फार वेळा हा बरोबर हे सूत्र आलेलं आहे. एक मोहाचं सूत्र आपल्याला अजून थोडं पाहता येईल. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम. देवाला अवतार समजताना मनुष्यत्वाचा आश्रय समजतो. तिथं सुद्धा मूढा शब्द मोह अर्थ नाही. गुरुला आणि देवाला माणूस समजणं हा एक मोह आहे. त्यामुळे गुरुतत्व कळत नाही. गुरु कळल्यासारखा वाटतो पण तत्व कळत नाही, कळलेलाच नसतो. तपशिलामुळं आपण गुरुच्या ज्या अँगलला पकडायला पाहिजे तो अँगल पकडला जात नाही. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम परम भावम अजानन्तः. परमभावाला समजत नाही, अजानन्तः समजत नाही. मम भूत महेश्वरम. आणि त्याच्याच पुढं मोही व्यक्तीचं सूत्र सुरू झालं. मोघाशा मोघकर्माणः मोघज्ञानाः विचेतसः. आणि त्याचा शेवट कुठं सांगितला, राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनी श्रिता. मोहाचं स्वरूप तिथं. इथं अवजानन्ति मां मूढापासून सुरुवात झाली. या मुद्द्याला सांभाळा, आणि नाही सांभाळा तर मोहाचं स्वरूप तुम्हाला कुठं नेणार आहे. मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेत. सबन्मोघम क्रिया जीवनात घडते. राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनी श्रिता. शेवटी आसुरी प्रकृतीच्या आहारी जाल, साधुत्वापासून बाजूला जाल. साधुत्व पाहिजे, या आसुरी प्रकृतीपासून बाजूला व्हा. महात्मा नसतो मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. या रस्त्याची शेवटची टोकं आत्ता गाठलेली तुम्हाला वाटत नाही, पण त्याचा शेवट तसा होणार. प्रकृती मोहिनी श्रितः. लक्षात घ्या. या मोहाच्या ह्याच्यात तुम्ही जाल, आसुरी प्रकृतीत तुम्ही जाल. हे सगळे ग्रंथावर टीका करणारे सगळे त्या मोहिनी श्रितामध्ये अडकलेले असतात. मग रामाने असं वागावं का, कृष्णाने असं वागावं का? याचं मूळ उत्तर काय आहे?
की मानुषीम आश्रिता, त्यांना मनुष्य समजतो आणि त्याला मूढ म्हणलंय. अवजानन्ति मां मूढः मानुषीम तनुमाश्रिता. आपण कितीतरी रजोगुणी लोक देवावर टीका करणारे पाहतो. समीक्षा पेपरला येत असतात, आपले स्वतःचे डोके चालवत असतात. त्या काळातही नसतात, त्याचा काही संबंध नाही, पुरा माहीत नव्हतो, चरित्र आकलन झालेलं नसतं, पण चरित्रावर शिंतोडे उडवायला तयार असतो. निर्दोष रामचंद्रांवर बुद्धीनं शिंतोडे उडवणारे कितीतरी लोक आहेत. कृष्णावर शिंतोडे उडवणारे लोक आहेत. अनेक संतांवर शिंतोडे उडवणारे लोक आहेत. या सगळ्यांचं उत्तर एका श्लोकात आहे. मोघाशा मोह कर्माणो मोह ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनी श्रिता. नुसतं प्रकृती नाही, मोहिनी श्रिता प्रकृती. तर मोहाचा आश्रय घेऊन प्रकृती काय करायला लावते? जीवनाला शास्त्र चाकोरी सोडायला लावते. मोघाशा मोह कर्माणो, स्वतः प्रामाण्यवादाने मोघम कर्म करायला लावते. मोघ अमोघ, मोघ कर्म अमोघ कर्म मोघ कर्म असं आहे. आपल्या मराठी भाषेला आपण म्हणतो मोघम भक्कम, त्याचं कसं जीवन आहे मोघम भक्कम. ते मोघाशा मोह कर्माणूच्या शब्दाशी संबंध. तेव्हा मोगम राहू नका. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुर्मिहारसे. आणि मोगम राहायचं नसेल तर शास्त्रवचनाचा आदर करा, संत वचनाचा आदर करा, ईशवचनाचा आदर करा. साधारण व्यवहारापुरता सद्भाव आपण ठेवल्यासारखा दाखवतो, पण आदर नसतो आणि त्यामुळे श्रद्धा नाही. आणि श्रद्धेनं ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिया. आणि ज्ञानात शांती आहे, भक्तीत शांती आहे. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेणाधिगच्छति. अचिरेण म्हणजे ताबडतोब तो त्या पदाकडे जाईल परमशांतीच्या. तर या श्रद्धेतलं प्राण आहे आदर. हा आदर हा प्राण गेला तर देह जसं प्राण गेलेली कोडी आहे तशी ती मृतवत राहते. आम्ही कधी लोकांना कळू देत नाही आमची श्रद्धा ढिली झाली, पण ती मोकळी कुडी असते, कारण आतला आदर नावाचा प्राणच गेला. असं आहे. म्हणून जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड, ध्रुवनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. आजचा हा आदर शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा. परमार्थात आदर हा मोह आहे, आपलं प्रपंचात आदर हा मोह आहे, आणि परमार्थात अनादर हा मोह आहे. बस या दोन गोष्टी लक्षात घ्या. आणि ज्यावेळेला आपण या आतून आदर आणि अनादर हा नुसता बाह्य क्रियेवर नाही, आतल्या पकडीवर आहे. बाह्य क्रिया आपण काही काही फार व्यवस्थित दाखवतो, पण आतला आदर हे केंद्र त्याच्या आधी सुटलेलं असतं. औपचारिकतेनं आदरणीय व्यक्तीपेक्षाही जास्त नम्रतेचा व्यवहार आपण करतो, पण आतला आदर हे केंद्र गेलेलं असतं. आणि हा सरळपणा सुटल्याचं लक्षण आहे. म्हणून आमच्या नारायण स्वामीने म्हणलं आहे, कपट गाठ मन में नहीं सबसो सरल स्वभाव, नारायणता भगत की लगी किनारी नाव. हा सरळपणा कुठं सुटला तर दाखवायची श्रद्धा आणि आतून आदर नावाचा प्राण जाणं, हा सरळपणा सुटला. वाकडं केंद्र तिथं सुरू झालं आहे. तसंच आपण नाहीच हे करत. तेव्हा हे आदर केंद्र सुटणार नाही याची काळजी घ्या.
परमार्थ केंद्रामध्ये शास्त्रावर, गुरुवर आणि ईश्वरावर आदर केंद्र सुटणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे मोह नावाच्या शत्रूशी तुम्ही युद्ध करू शकाल. आणि ज्या वेळेला तुमचं हे आदर केंद्र सुटेल तेव्हा मोह तुम्हाला गाठेल आणि त्याचा शेवट मोघाशा मोह कर्माणो मोहज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृती मोहिनी श्रिता हा इथं होईल. हे करायचं आहे की महात्मा व्हायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. दोन्ही हातात स्पष्टपणामध्ये जसं भोगत्यागाची लक्षणं असतात तशी ही स्पष्टपणाची लक्षणं आहेत. संत सज्जनी मांडलेले दुकान जे जे पाहिजे ते आहे रे. तुमच्यामुळे स्पष्टपणाने सांगितलं आहे काय करायचं आणि काय नाही याच्याकरता स्वातंत्र्य दिलं आहे. अर्जुनाला आदर असल्यामुळं नुसतं यथेच्छसी तथा कुरु म्हणल्यावर सुद्धा भगवंताने सांगितलं सर्व गुह्यतमं भूया शृणु मे परमं वचः. नाहीतर त्याच्या अहमभावाला यथेच्छसी तथा कुरु म्हटल्यानंतर उपदेशाची समाप्ती व्हायला पाहिजे होती, पण तरी समाप्ती केली नाही. गुह्य गुह्यतम विषय परत परत सांगितला. तसं रोजच्या याच्यामध्ये भगवत साधनेमध्ये तुम्हाला पवित्र महिन्यात पवित्र जो काळ चालला आहे त्याच्यामध्ये परत परत या मोहाची स्वरूपं परत परत वेगवेगळ्या अँगलनं तुमच्यासमोर मांडली जात आहेत. पकडली तर तुमचं कल्याण आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. सब संतन की जय. जय जय श्री राधे श्याम.